लोणचे करण्यासाठी इथं हे 3 किलो 1 किलोची बरणी इथं 3 किलो कैऱ्याचे लोणचं करणार आहे. जास्त असन मी काही मोजून नाही घेतलेल्या, पण इथे पाहू शकता हळद मोठं असं मीठ घ्यायचं. हे असे खडा मीठ घ्यायचं. याच्यात मी पहिलं टाकलेलं आहे. तर हळद आणि मीठ लावून 1 दिवस मी बरण्यामध्ये ठेवलं होतं आणि आता सुकून घेतलं आहे परत. आणि त्याच्यात पाणी जे सुटलं होतं ना बरण्यांमध्ये ते काढून घेतलं. एक अर्धी फोड अशी निघू शकते की पिकलेले कैरी थोडी असते ना ते असं होतं. तर ते मी खापा बाजूला काढून घेतल्यात. इकडं दाखव. आता इथे मी मोहरी याच्यात मिक्सरमध्ये थोडीशी चरबट दळून घेतलेली आहे. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती मोहरी टाकायची, लोणचं किती त्याप्रमाणे टाका. आणि 3 किलोसाठी मी 3 पोळे आम्ही लोणच्याचा मसाला आणलेला आहे, तर ते फोडून ठेवला याच्यात. आणि त्यासाठी आपल्याला थोडा हिंग लागणार आहे. आणि इथे दाखव कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकमध्ये ती मोहरी टाकायची नाही, नाही तर जळून जाईल. थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग त्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची. तर आता आपण याच्यात मोहरी टाकून घेऊ पहिली. पक्कड देवा. आणि हळद मीठ टाकून लगेच लोणचं त्यात मसाला वगैरे टाकला ना, लोणच्याला पाणी सुटतं आणि लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळं 1 दिवस कैऱ्या फोडून सुकवून थोड्याशा त्याला हळद मीठ लावून बरणीत भरायचे आणि दुसऱ्या दिवशी मग असं पाणी निघतं, पाणी सुटतं. तर हे पाणी मी हे सगळं याच्यातलं पाणी निघालेलं आहे. एवढं पाणी निघाले हे मी बाजूला काढून घेतले आणि त्यातल्या खराब लोणच्याच्या फोडी पण काढून घेतल्यात. आता कडकडीत उकळून तेल घेतलेलं आहे मी. मी बघते थोडंसं जास्त कडक जर असेल तर ते टाकायची नाही मोहरी. आता हे थोडंसं कमी झालेलं आहे, त्यात मी मोहरी टाकून घेते. म्हणजे जळणार पण नाही आणि जास्त कच्ची पण मोहरी राहणार नाही. पाहू शकता अजून पण उकळत आहे मोहरी टाकल्यावर. थोडं थोडं, एवढं जास्त कडक नाही राहिले ना. आता मी हे आपलं खायचं तेल टाकले. तुम्ही राईचं तेल पण टाकू शकता. आमच्या घरात राईचं तेल नाही आवडत, त्यामुळे मी हेच टाकलेलं आहे आपलं घरातलं खायचं तेल. आणि याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे. अजून थोडा घेते. मला फुल बारकी काय काय माहिती. हिंग टाकलाय मी याच्यात, ते हिंग पण मिक्स करून घेते. आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे चांगलं, मगच लोणच्यात कालवायचे. आता हे थोडंसं मी बाजूला ठेवणार आहे, तोपर्यंत थंड होईल. आणि आपण याच्यातलं मिठाचं पाणी झाले, हळद मिठाचं जे पाणी सुटलेलं आहे ना ते बाजूला काढून घेते. त्याच्यामुळं जर हळद मीठ कमी पडत असेल तर परत पण आपल्याला लागल अशी टाकायची अंदाजाने. यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी परत. आणि लोणच्याला खडा मीठच वापरायचं म्हणजे चांगलं लोणचं होतं. बारीक मीठ नाही वापरलेलं इथे. आणि तुम्हाला हवं असेल तर याच्यात थोडीशी मिरची पावडर टाकू शकता, तिखट लोणचं हवं असेल तर. नाहीतर एवढा मसाला पुरेसा आहे एवढ्या लोणच्याला.
आणि तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि थोडासा जरी आवडला आहे ना तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करून सांगा की लोणचे कसे झाले ते. आणि माझ्यासारखं बनवून बघा एकदा. अगदी वर्षभर लोणच्याला काहीसुद्धा होत नाही. अजून पण मला थोडंसं मीठ कमी वाटते तर मीठ टाकते मी अजूनही. पण हळद मीठ जेवढं असेल ना तेवढं मीठ लोणचं आंबट नाही लागत आणि चांगलं होतं, कडक राहतं चांगलं. आता हे अशा काही खापा आहेत ना जे पिकायला लागल्या होत्या तर ते काय होतात अशा होत्यात. नंतर मग ते हिदीचं लोणचं होतं. त्याच्यामुळं कडकच कैऱ्या वापरायच्या. बाठाला लागल्यावर आंबा आहे ना ते काय होतं पिकायला लागतात. पाण्यात टाकल्या होत्या मी पण कैऱ्या जास्त झालेल्या होत्या काही आणि त्याच्यामुळं असं मी ज्या फोडी ज्या नरम लागतात ना त्या बाजूलाच काढून ठेवायच्या आत्ताच. आणि त्या काही खराब नाही आहे, तुम्ही लगेच खायला वापरू शकता दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून. पण ते जास्त दिवस टिकत नाही ना. असे चेक करते मी एक अर्धी फोड होऊ शकतं असं. हे का हे अशी पिकलेली एखादी अर्धी खापी ना बाजूला काढायची. एकदम कडक पाहिजे असं. टाकून हिंग टाकून घेतले ना त्याला ते थंड झाले. एकदम थंड नाही पण कोमट आहे. पण कालवता होईन थंड तर आपण याच्यात ते टाकून घेऊ. तुम्ही याच्यात मेथी लसूण याचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्याच्यात सगळं मसाला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. कालवाया जरा मोठं पाहिजे नव्हतं काय करायचं. मोहरीचा आपण जेवढा होय पण याच्यात वापर करेन ना तेवढं लोणचं खायला पण चविष्ट लागतं आणि टिकतं पण चांगलं. आता हे तयार लोणचं आपण मिक्स करून बरण्यात भरून ठेवायचे आणि बरणीत भरलं की आपण पाहायचं आहे एक दोन दिवसांनी बुरा येत तर नाही आहे ना. कारण तेलवर असेल तर बुरा येतच नाही. माझ्यासारखं जर करून बघितलं ना तुम्ही बुरा तर नाहीच येणार, पण तरी पण बघायचे चेक करून. आणि थंड ठिकाणी ठेवायचं, एकदम गरमीच्या ठिकाणी नाही. आणि आता माझ्याकडे इथं प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत त्यात मी भरणार आहे. पण शक्यतो काचच्या बरणीत भरलेलं चिनी मातीच्या बरणीत भरलेलं लोणचं कधीही चांगलं, पण माझ्याकडे नाही तर मी प्लॅस्टिकच्या बरण्यातच भरणार आहे. आता हे लोणचं तयार आहे आणि कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्ही. मी बरणीत भरते आता. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त. हो का पूर्ण नाही आता हलवता येणार आहे. जसं मिक्स करीन तसं बरणी भरून घ्यायची. आता ही बरणी माणसाला खरकाटी आहे पण नाही आहे तसं. काय झालं आहे पिवळं लोणचं पहिलं भरलं होतं ना त्याचीच बरणी. आता सुकी बरणी एकदम त्यात टाकून घ्यायचं हे लोणचं. आपण भरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बरोबर तेलवर येणार आहे. आता लगेच नाही दिसणार. एक बरणी भरली दुसरी बरणी भरून घेऊ. अशाच पद्धतीने तिन्ही बरण्या भरून घेणार आहे. आता जास्त भरलेली होती ना तेव्हा कालवता नाही आलं, खाली मसाला राहिला आहे तो चांगला मिक्स करून घेतला आहे पाहू शकता.
अगदी भरून लोणच्याला मसाला झाला. टाका पाणी घालू का त्याच्यात. राहिलं आहे ना, ते काय करायचं आहे, प्रत्येक बनवून आपल्याला वरून वरून असं ठेवायचं. नाही बुरा पण येणार नाही आणि लोणचं चांगलं राहतं आणि मीठ पण कमी पडत नाही कमी बरणीमध्ये. निघाल्या होत्या ना खापा, ते आपल्याला रोज खायला याच्यात ठेवल्यात, ते आपण लगेच खाऊ शकतो. आणि कसे वाटले लोणचं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि हे माझ्यासारखं लोणचं करून पहा. धन्यवाद. झाकणं लावून ठेवायची याला. हे 4-5 दिवसांनी लोणचं खाण्यासाठी मुरणार आहे आणि तयार होणार आहे. तोपर्यंत मुरून द्यायचे चांगले.